नमस्कार मित्रांनो, मला माहिती आहे तुम्ही स्वामींवर खूप विश्वास ठेवतात, त्यामुळेच तर तुम्ही स्वामींचे मंत्र ऐकतात, स्वामींचे व्हिडिओ बघतात। तर चला, स्वामींवर विश्वास असेल तर हा मंत्र पूर्ण ऐका, कारण की हा मंत्र मी 108 वेळा जाप केलेला आहे। तुम्हाला फक्त तो जाप 108 वेळा श्रवण करायचा आहे। तुम्हाला फक्त श्रवणच करायचं आहे, बाकी तुम्हाला काहीच करायचं नाही आहे। तर चला भक्तांनो, या मंत्राचे अनेक फायदे आहे, तेच फायदे आपण जाणून घेऊया। तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल तर या मंत्राच्या साहाय्याने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकायला सुरुवात होईल। जर तुमच्याकडे पैसा येत नसेल तर पैसा यायला सुरुवात होईल। तुमच्याकडे पैशाची अडचण असेल तर पैशाची अडचण ही दूर होईल। तुमच्या घरामध्ये सतत कोणी पैसे मागत असेल तर ती पण आज अडचण इथे दूर होणार आहे या मंत्राच्या साहाय्याने। हा मंत्रच तितका शक्तिशाली आहे, हा मंत्रच तितका चमत्कारी आहे। या मंत्राने पैशाच्या संबंधित सर्व अडचणी तुमच्या दूर केले जाईल। तुम्हाला फक्त हा मंत्र 108 वेळा श्रवण करायचा आहे, नंतर तुमचे काम पूर्णपणे संपून जाईल। मग काम चालू होईल स्वामींचे, कारण की स्वामी खूप दयाळू मायाळू देवता आहे। ते त्यांच्या भक्तांची पुकार तवाच ऐकतात आणि त्यावर मार्ग शोधतात। तुम्ही पण स्वामींना मागून बघा। तुमची जर अडचण असेल पैशाची तर हा मंत्र पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कमेंटमध्ये ती अडचण सांगा, नक्कीच स्वामी ती अडचण तुमची पूर्ण करेल। तुम्ही म्हणा ती अडचण, तुम्ही सांगा ती अडचण, तुम्ही तुमच्या मुखाने ती अडचण बोला, तेव्हा स्वामी त्या अडचणीवर मार्ग काढतील। जर तुम्ही ती अडचण मनातल्या मनात दाबून धरली तर त्या अडचणीवर कोण त्याला उपाय काढेल ती स्वामींना कळणार नाही। त्यामुळे भक्तांनो, तुम्ही ती अडचण आपल्या चॅनलच्या व्हिडिओच्या या कमेंटमध्ये टाकून द्या। ती अडचण स्वामींना तेव्हाच कळणार आहे। स्वामींना ती अडचण कळली की स्वामी त्यावर मार्ग काढील। स्वामींची तुम्ही चांगली भक्ती करा। स्वामींची अशी ढोंगी भक्ती करून चालणार नाही। स्वामींना चांगले भक्त लागतात। स्वामींची भक्तांची काळजी खूप चांगली करतात, कारण की स्वामी मायाळू देवता आहे, हेच सर तुम्हाला माहीतच आहे। तुम्ही फक्त कमेंटमध्ये तुमची अडचण लिहा, ती काही पण अडचण असेल, तुमची पैशाबाबत असेल, जर तुमच्या घरामध्ये भांडण तंटे होत असेल ती पण अडचण लिहून टाका, जेणेकरून ती अडचण आपल्या मुखातून ती बाहेर पडेल आणि तीच अडचण स्वामींना कळेल आणि स्वामी त्या अडचणीवर मात करतील, त्या अडचणीवर काम करतील। तीच अडचण तुमची आज या व्हिडिओच्या माध्यमातून, या मंत्राच्या माध्यमातून दूर होणार आहे। तुमचं फक्त एकच कर्तव्य आहे, हा मंत्र पूर्ण बघणे, हा व्हिडिओ पूर्ण बघणे। फक्त तुम्हाला हा मंत्र 30 मिनिट ऐकायचा आहे, फक्त 30 मिनिट स्वामींसाठी। लगेच त्यानंतर तुमची अडचण असेल पैशाबाबत तर ती संपूर्णपणे पूर्ण होईल। तुमची जी इच्छा असेल ती पूर्ण होईल। तुम्ही फक्त कमेंटमध्ये तुमची अडचण सांगा आणि स्वामींना एक इच्छा मागा, फक्त एकच इच्छा मागा स्वामींना। मग बघा स्वामी कसे तुमची ती इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही। तुम्ही फक्त तोंडातून ती इच्छा तर काढा आणि हा मंत्र पूर्ण 108 वेळा म्हणजे 30 मिनिटे श्रवण करा। नंतर तुम्ही तुमचे कार्य करत राहा। भक्तांनो, स्वामी म्हणतात तुम्ही कार्य करणं गरजेचं आहे। मंत्राचा फायदा तुम्हाला तेव्हाच होणार आहे जेव्हा तुम्ही त्याला 108 वेळा श्रवण केले तेव्हाच, आणि तुमचे कार्य तुम्ही चालून द्या। स्वामी तुमच्या पाठीशी असतात भक्तांनो। स्वामी स्वतः म्हणतात भिवू नको बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे। या शब्दाचा अर्थ असा आहे, या ओळीचा अर्थ असा आहे भक्तांनो, की तुमच्या मागे सदैव स्वामींचा हात आहे। फक्त तुम्ही स्वामींची भक्ती करा आणि कार्य करत राहा, आणि कोणते पण कार्य करायला भिवू नका, कारण की स्वामी तुमच्या पाठीशी आहे। स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहे। तुम्ही कोणते पण काम करा, भिवू नका। भिवून कोणतेच काम होत नाही भक्तांनो। जो माणूस भिला तो तेथेच संपला असं म्हटले जाते। तर चला, आपण अनेक स्वामींचे मंत्र बघत राहतो। आज
नवीन एक मंत्र आलेला आहे. तो मंत्र तुम्हाला 108 वेळा श्रवण करायचा आहे. 30 मिनिटे फक्त स्वामींसाठी द्या. स्वामी बघा तुमच्याकडे कसे धावून येतात, स्वामी तुमचे कसे होतात बघा. आता आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे की स्वामींचे मंत्र, तो मंत्राच्या साह्याने तुम्ही स्वामींना प्रसन्न करू शकतात. या मंत्राच्या साह्याने भक्तांना तुम्ही स्वामींना प्रसन्न करू शकतात. स्वामी तुमची सर्व इच्छा पूर्ण करणार आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. 101% सांगतो की स्वामी या मंत्र संपल्यानंतर तुमची एक इच्छा पूर्णपणे पूर्ण करणार आहे. तुम्हाला फक्त स्वामींसाठी एकच काम करायचे आहे. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही हा व्हिडिओ 30 मिनिट बघा, जेणेकरून मी जो जाप केलेला आहे 108 वेळा, तो जाप तुमच्या कानावर पडताच आणि तुमची एक इच्छा तुमच्या मुखातून निघताच स्वामी यावर मार्ग काढतील. तुम्हाला फक्त 30 मिनिटं ऐकल्यानंतर एक इच्छा मागायची आहे स्वामीला, आणि तुमची जी अडचण आहे ती मुखातून काढून कमेंटमध्ये ती अडचण लिहून टाकायची आहे. मग बघा कसा चमत्कार होणार. स्वामी तुमचे सर्व जे मुखातून शब्द बोललेले आहे ते सर्व ऐकत राहतात. म्हणून कधी बी मुखातून शिवीगाळ करू नका. थोडीफार शिवीगाळ केली, रागाच्या भरामध्ये केली तर ते स्वामी त्याला माफ करतात. पण खूप घाण शिवी तुमच्या तोंडातून निघत असेल तर स्वामी त्याला पापच म्हणतात. कारण की शिवी देणे हे एक पापच आहे. रागाच्या भऱ्यामध्ये दिलेली शिवी हे एक पाप नाही भक्तांनो, ती तळातळा आहे. ती समोरच्या माणसाला तळातळा लागते. तर तुम्हाला शिवीगाळ देणे बंद करायचे आहे, टाळायचे आहे. शिवी देणे तुम्हाला टाळायचे आहे. तर चला, तुमचा जास्त मी वेळ न घेता त्या मंत्राकडे वळतो. तर चला भक्तांनो, तुम्ही जर माझ्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि तुमची जे अडचण आहे ती लिहायला अजिबात विसरू नका. तर चला करूया त्या चमत्कारी मंत्राला सुरुवात. तुम्हाला हा मंत्र 108 वेळा श्रवण करायचा आहे. ओम श्री ब्रह्मांड नायकाय श्री स्वामी समर्थाय नमः. 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 ओम ब्रह्मांड नायकाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री ब्रह्मांड नायकाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री ब्रह्मांड नायकाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम
श्री ब्रह्मांड नायिकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायिकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायिकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायिकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायिकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायिकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायिकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायिकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायिकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायिकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायिकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायिकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायिकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायिकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायिकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायिकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायिकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायिकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायिकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायिकाय 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 श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायिकाय
श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायिकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायिकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायिकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ब्रह्मांड नायिकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री 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 स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायिकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायिकाय
श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायकाय 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 श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ब्रह्मांड नायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री 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 ब्रह्मांड नायकाय
श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायकाय 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 श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ब्रह्मांड नायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री 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 ब्रह्मांड नायकाय श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम श्री ब्रह्मांड नायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री ब्रह्मांड नायकाय श्री स्वामी समर्थाय नमः।